गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आता थर्ड डे आहे इथला भोपाळचा. सो आज आता रिटर्न आहे. काल झालं सगळं एसआयचं संपलं. सो आता दुपारची बस आहे 3 वाजताची भोपाळ बस स्टँडवरून. सो आता तिकडे जाऊ आम्ही. सामान वगैरे झालं आहे सगळं पॅक. आता इथून कॉलेजमधून एक बस आहे ती आम्हाला भोपाळ स्टँडवर सोडेल. मग तिकडून दुपारी 3 वाजताची बस आहे ती डायरेक्ट आता मुंबईसाठी. सो स्टार्ट करूया ब्लॉगला. ही आपली स्टुडंटची टीम बसली आहे. सगळं सामान वगैरे आम्ही आणलं आहे खाली. सो आता थोड्या वेळातच निघू. ही कॉलेजचीच बस आहे युनिव्हर्सिटीची. सो त्या बस थ्रू आम्ही आता जाऊ भोपाळ स्टँडला. बाकीच्या टीम्स पण येत आहेत, त्या टीम्सला घेऊन मग जाऊ. ही बिल्डिंग तिथे आपला हॅकॅथॉन झाला सगळा. सो त्याच्याच बाहेर आपल्याला इथे त्याच्याच समोर जो इथे पंडाल बांधला होता तिकडे पूर्ण नाश्ता जेवण 2 दिवसाची पूर्ण सोय होती. असं हायवेला लागूनच बस स्टँड आहे. हे इकडे बस स्टँड आहे आतमध्ये आणि हा हायवे आहे. सो जास्त काही लांब नाही आहे बस स्टँड. कॉलेजपासून आम्ही जेव्हा निघालो तिथून जवळपास 20 मिनटं लागली इथे, म्हणजे 10 किलोमीटरचं अंतर आहे. सो थोडा ट्रॅफिक वगैरे होता. तो 20 मिनटात आलो. आता बस स्टँडला गेलं की तुम्हाला बस दाखवतो. बस सुरू झाली आपली. आता भोपाळवरून निघाली आहे. सो बघू आता किती वाजता पोचते इंदोरला. हे तो लोक बोलत आहेत की 7पर्यंत जाईल. सो होपफुली टायमावर गेली तर बरं आहे. गांधी उद्यान पिपलानी. बेल कारखाना इंद्रपुरी अपोलो सेज गोविंद गार्डन. तिकडे जायला लेफ्ट साईड. आपण सरळ जाणार आहोत इंदोरसाठी. संध्याकाळ होत आली आहे, 5 वाजलेत. एका ठिकाणी थांबली होती फक्त 5-10 मिनटासाठी. शूट करायला मिळालं नाही मला. तर मग तिथे भूक लागली होती. मी दाल खिचडी घेतली आणि पार्सलच घ्यावी लागली कारण की गाडी थांबली नाही तेवढा वेळ. सो आता मी ती गाडीमध्येच खातोय. ही बघा, होपफुली तुम्हाला दिसत असेल. चला मग जरा नाश्ता करून घेतो, मग दाखवतो तुम्हाला परत इंदोर आला की. आता इंदोर येईल मला वाटतं 1-2 तासामध्ये. 6 वाजलेले आहेत. सो इंदोर आला की तुम्हाला दाखवतो. चांगली बस आहे, राज रतन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. LCD स्क्रीन दिला आहे, त्याचा काही यूज होतो की नाही माहीत नाही. सो स्पेशियस आहे, ठीक आहे. माझी लोअरच आहे त्यामुळे बरं आहे. बसायला सुद्धा चांगला पाठी असं टेकायला त्यांनी दिलं आहे. सो कम्फर्टेबल आहे. होपफुली तेवढा मोठा प्रवास आहे म्हटल्यावर थोडा कम्फर्टेबल पाहिजेच. ते बघा समोर जी LCD स्क्रीन दिसते त्यासाठी ते हेडफोन लावले होते मी. त्याच्यानंतर रिमोटसुद्धा आहे आपल्याकडे. रिमोट आहे ऑपरेटिंग करायला, ठीक आहे. सो हे रिमोट आणि ते हेडफोन अडकवायला अशी इथे जागा आहे. सो आता एन्जॉय करतो शो. नंतर गाडी थांबली की तुम्हाला दाखवतो इंदोरचा. रिजवी हमेशा हाई करता है. चलो अभी खाना खाते. पुढी म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवायला थांबली आहे. 10-10:30 झालेत. चांगला हॉटेल आहे.
जेवण झालं घरून, सँडविच घेतलं होतं. तर बस दाखवायची होती तुम्हाला म्हणूनच ॲक्च्युली शूटिंग केली आहे. तर ही जी समोर दिसते राजरतन, ही वाली ही बस आहे. वोल्वो. असा काही लुक आहे बसचा बाहेरून. आता 10 मिनिटात सुटेल. गुड मॉर्निंग. 7 वाजलेत. कल्याणच्या पुढे आलोय. बघत असाल तुम्ही उंबरा डोंगर. रात्री चांगली झोप लागली शांत. जेवल्याच्या नंतर थोडा वेळ स्क्रीनवर मूवी बघत होतो, त्याच्यानंतर मग झोपलो. ठाणा आलंय. 7:30 पावणे 8 झालेत. आणि त्याच्यानंतर मग आता मुलुंड भांडूप. आपला प्रवास संपला इथे. भांडूपला उतरून मग घरी. वेळेत आले बस. आता येईल भांडूप. आता उतरेन मी. भोपाळ ते मुंबई हा प्रवास खूपच मस्त झाला. म्हणजे जास्त तुम्हाला काही दाखवायला मिळालं नाही, कारण की बस जास्त कुठे थांबत नव्हती. फक्त इंदोरला 5 मिनिटाचा हॉल्ट घेतला, त्याच्यानंतर जेवणाला 20 मिनिटाचा हॉल्ट घेतला. त्या 20 मिनिटाच्या हॉल्टमध्ये मी तुम्हाला बस वगैरे बाहेरचं दाखवलं. त्याच्यानंतर कुठे थांबलेच नाही. डायरेक्ट आता मुंबईला पोचलो आम्ही. आता 7:30 होत आलेत. भांडूपला पोचलो आहे मी. सो उतरल्यावर काय मला व्हिडिओ करायला मिळणार नाही, म्हणून हा ब्लॉग आता इथेच बसमध्येच संपवतो आहे. बसचा प्रवास खूप चांगला झाला. बसमध्ये क्लीननेस आणि वगैरे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. स्क्रीन होती LCD, त्यामुळे टाईमपास पण झाला. आणि झोप पण चांगली लागली. रोडचा पण काही प्रॉब्लेम नाही. रोड पण चांगलाच होता. हायवे एकदम छानच होता. सो मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जर कुठला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवला तर बनवेन, नाहीतर मग कुठला व्हिडिओ असेल तसा मी बनवेन. सो व्हिडिओ आवडला असेल हा भोपाळ ते मुंबईचा, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सो थँक्यू.